नमस्कार, मी प्रतीक कोल्हे, खासदार माझा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत। तुमच्या मतदारसंघातल्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न आहेत, ते आपण रोज एकेका खासदारांपर्यंत पोहोचवत आहोत। आज आपण भेटणार आहोत कल्याणचे नवनिर्वाचित खासदार आनंद परांजपे यांना। या आनंदजी, अतिशय तरुण असे खासदार आहेत आणि तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत। सगळ्यात आधी तर हार्दिक अभिनंदन, तुम्ही सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहात। एक महत्त्वाची गोष्ट मी सुरुवात करतो ती अगदी म्हणजे कल्याणकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की खूप वर्षांपासून खरं तर त्यांचं म्हणणं आहे की कल्याणला टर्मिनस व्हावं, अजून मात्र ते होत नाहीये। नाही, कल्याण टर्मिनस हे व्हायला पाहिजे, ती काळाची गरज आहे। आणि निवडून आल्यानंतर किंवा निवडणुकी प्रचारामध्येही ज्यावेळेला लोकांमध्ये फिरत होतो त्यावेळेला हेच सांगत होतं की संधी मिळाली पुन्हा 5 वर्षासाठी तर नक्कीच कल्याण टर्मिनस व्हायला पाहिजे। कल्याण इथनं ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत ही भविष्याची गरज असणार आहे की त्या छत्रपती शिवाजी टर्मिनस पर्यंत न नेता आपल्याला कल्याणलाच टर्मिनेट करायला लागतील। आणि कल्याण हे एकमेव स्टेशन आहे की पुण्याकडे आणि उत्तरेकडे दोन्हीकडे मोठं जंक्शन असल्यामुळे आउट स्टेशन ट्रेन मधनं उतरल्यानंतर आपण सबअर्बन ट्रेन पकडून विटीला येऊ शकतो। ही सोय कल्याणला होऊ शकते, त्यामुळे कल्याण टर्मिनस हे व्हायलाच पाहिजे। पण आधीच्या 5 वर्षांचा जो कालावधी मिळाला होता त्यामध्ये काही ज्यावेळेस कल्याण टर्मिनस करण्याचा प्रश्न आला, कारण की खूप वर्षांपासून करते ही मागणी आहे, काही अडचणी त्यामध्ये आहेत का? नाही, कल्याण टर्मिनस एकतर आजपर्यंत कल्याण टर्मिनसची मागणी सातत्याने त्या तिथल्या लोकांची होत होती, पण प्रायोरिटी कुर्ला टर्मिनसला देण्यात आली आणि कुर्ला टर्मिनस हे डेव्हलप करण्यात आलं। आता भविष्यामध्ये ज्यावेळेला रेल्वेला डेव्हलपमेंट करायचे तर कल्याण टर्मिनसच त्यांना डेव्हलप करायला लागणार आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण रेल्वे विषयी बोलतो आहोत तर रेल्वे क्रॉसिंगला खूप वेळ जातो कल्याणला, जर आपण बघितलं तर त्या रेल्वे क्रॉसिंगवर तोडगा निघावा असं सुद्धा काही जणांचं म्हणणं आहे। रेल्वे कल्याणला तर रेल्वे फाटक प्लॅटफॉर्म आहेत नाहीये। तिसरा जो फुटओव्हर ब्रिज आहे तो मार्च महिन्यामध्येच त्याचं उद्घाटन होऊन कल्याणला तिसरा फुटओव्हर ब्रिज पण लोकांसाठी अवेलेबल झालेला आहे। आणि रेल्वे फाटक जिथे जिथे आहे तिथे आता एक दिव्यालाच फक्त एक रेल्वे फाटक मोठं राहिलेलं आहे, जिथेही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही रोड ओव्हर ब्रिज रेल्वेला प्रपोज केलेला आहे। आणि फुट ओव्हर ब्रिजच्या ज्या काय समस्या आहेत त्या सातत्याने प्रत्येक स्टेशनला दौरा करत असताना त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे। नक्कीच, आणि आमचे खूप प्रेक्षक आहेत ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा। आपल्याबरोबर आता सुनील आंगणे आहेत। सुनीलजी, विचारा तुमचा प्रश्न। हॅलो, हा बोला। हा, सुमित आंगणे बोलतोय कल्याणहून। बोला बोला। मला खासदारांना विचारायचं होतं की कल्याणमध्ये जी लोड शेडिंगची समस्या आहे तर त्याबद्दल आपण काय करणार आहात? कारण आपण जर बघितला तर आमच्याकडे सध्या 4 ते 6 तासाचं लोड शेडिंग आहे आणि त्याचबरोबर आमच्याकडे हे जे लोड शेडिंग आहे त्याचबरोबर मुंबईत जे लोड शेडिंग अजिबात होत नाहीये। कारण आपण जर बघाल तर मोठ्या प्रमाणात हे आढळेल की फ्लेक्स आहेत आणि होल्डिंग्स आहेत, त्याबद्दल भरपूर लाईटचा वापर मुंबईत केला जातो। पण त्याचबरोबर आमच्याकडे इथे कल्याणमध्ये जर तुम्ही बघाल तर त्याच वेळी आमच्याकडे 6 तास लोड शेडिंग असतं, 3 तास सकाळी आणि 3 तास संध्याकाळी। तर तुमची जी समस्या आहे ती लक्षात आली, अगदी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर ही तफावत आढळतेच। नाही, नक्कीच की शिवसेना पक्षाकडनं वेळोवेळी आम्ही आंदोलनं करत आलोय थेट ऊर्जा मंत्र्यांपर्यंत। कारण ठाणे जिल्ह्यामध्ये जे काय मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण झालेलं आहे, पॉप्युलेशन वाढलेलं आहे आणि ठाण्यामध्ये लोड शेडिंग कमी आहे, जवळजवळ 0 लोड शेडिंग त्यांनी केलेलं आहे। पण ठाण्याच्या पुढे गेलं कळव्यापासून ते अगदी कल्याण अंबरनाथ पर्यंत हे लोड शेडिंग 6 तासाचं आहे। आणि ह्याचा मूळ प्रश्न असा आहे की जोपर्यंत आपली उत्पादन क्षमता महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्डची वाढत नाही तोपर्यंत लोड शेडिंग बंद होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि वेळोवेळी खासदार म्हणून ज्या ज्या वेळेला आम्हाला महाराष्ट्र शासनाबरोबर इंटरॅक्ट करायला मिळतं त्यावेळेला आम्ही हा प्रश्न ऊर्जा मंत्री, मुख्यमंत्री यांच्याकडे नेहमी उपस्थित करत असतो। आपल्यावर आता सागर देशपांडे आहेत कल्याणहून। सागरजी, विचारा तुमचा प्रश्न। माझा प्रश्न असा आहे की कल्याणमधील रस्त्यांची अवस्था आपले खासदार आनंद परांजपे यांना आता दौऱ्यादरम्यान नक्कीच समजली असेल। आणि कारण कल्याणामध्ये रस्त्यांची अवस्था जे कल्याण पश्चिम मुख्यतः जिथे खूप गल्ल्या आणि जो 100 वर्षापूर्वीचा असा एरिया आहे तिथे रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट अशी अवस्था आहे। आणि आता पावसाळा आता सुरू होत आहे तर पावसाळ्यामध्ये इथे खूप प्रकारचे खड्डे आणि चिखल जमा होऊन म्हाताऱ्या माणसांना आणि लहान मुलांना शाळा चालू झालेल्या आहेत, तर तिथे मूलतः रस्त्याचा प्रश्न। आणि दुसरा एक मला प्रश्न विचारायचा आहे की कल्याण पश्चिम विभागामध्ये लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठल्याही प्रकारची मैदानं किंवा बागा जिथे त्यांना संध्याकाळी किंवा सकाळच्या वेळी जाता येत नाही, तर याबद्दल सागरजी तुमचे दोन्ही प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत। आपल्यावर आता किरण जी सुद्धा आहेत। किरणजी, विचारा तुमचा प्रश्न। हॅलो, हा बोला। हा, मी किरण